अंबाजोगाई शहरातील धनगर गल्ली भागातील रहिवासी व युवा उद्योजक ज्यांनी सामाजिक कार्यात बहुमोल असं योगदान दिलं असे अंकुशभाऊ हेडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रात्री आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात मान्यवरांनी हजेरी लावत त्यांना शुभेच्छा दिल्या. अंकुशभाऊ हेडे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. अंकुशभाऊ हेडे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे वडील महादेव जयवंतराव हेडे हे बांधकाम क्षेत्रात सेंटरिंगचं काम करत होते. वडिलांच्या या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मोठे बंधू मनोहर महादेवराव हेडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुशभाऊ हेडे यांनी पूर्ण वेळ योगदान देत या व्यवसायाला उंचीवर नेलं. प्रचंड कष्ट आणि अफाट मेहनत व पूर्ण योगदान त्यामुळं त्यांचा व्यवसाय आकाशाला गवसणी घालू लागला. पुढं वेगवेगळ्या व्यवसायात पाय रोवण्यासाठी पुढाकार घेत ज्वेलरी शॉप आणि वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी सुरू केले. सर्वच व्यवसाय आज सक्सेस राहिले आहेत. मात्र ज्यामुळे जीवनाच्या यशाचा मार्ग सापडला तो मूळ व्यवसाय म्हणजे सेंटरिंगचं काम, तो व्यवसाय आजही सोडलेला नाही. व्यवसाय सांभाळत सांभाळत सामाजिक क्षेत्रातही त्यांचं अखंडितपणे काम सुरू आहे. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा जेथे समाजावर अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी अंकुशभाऊ हेडे यांचा पुढाकार असतो. ओबीसी आंदोलन असो की धनगर समाजाचं आंदोलन असो, त्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. समाजकारण करत करत राजकारणातही अंकुशभाऊंनी प्रवेश केला. अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व माजी उपनगराध्यक्ष मनोजभाऊ लखेरा यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक महादेव अण्णाद माने, गणेशदादा मसने, डॉक्टर राजेश इंगोले, विजयदादा रापतवा, युवा नेते आकाश कराड यांच्या सहकार्यानं राजकारणात त्यांनी पाय घट्ट रोवले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या भागातील रहिवाशांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंकुशभाऊ हेडे हे समाजकारणात व राजकारणातील सकारात्मक दृष्टिकोनातील युवा चेहरा म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाला माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी बळकटी दिली आहे. चौकोनी चिरा असलेल्या अंकुशभाऊ हेडे यांचा वाढदिवस सोमवार दिनांक 9 जून रोजी मोठ्या हर्षोल्लासात व आनंदात साजरा करण्यात आला. आपल्या तरुण नेतृत्वाचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निश्चय करण्यात आला. त्यानुसार सकाळी अंबाजोगाईचं ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भक्तांना अन्नप्रसादाचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर युवा नेते उमेशभाऊ पोखरकर यांच्या आशा दत्त गोशाळा येथे जाऊन तेथील शेकडो गायींना चारा वाटप करण्यात आला. या गोशाळेत शेकडो गायी खाटकापासून सोडवून आणलेल्या आहेत. त्या गायींना चारा देण्यात आला. त्या ठिकाणी पैलवान उमेश पोखरकर यांच्या वतीनं अंकुशभाऊ हेडे यांचं अभिष्ट चिंतन करून केक कापण्यात आला आणि सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्ते, सहकारी, स्नेहीजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मौलारी पहाड दरगाह या ठिकाणी अंकुशभाऊ हेडे यांच्या हस्ते दरगाहच्या मजारवर चादर चढवण्यात आली. अंकुशभाऊ हेडे यांनी केलेले संपूर्ण संकल्प पूर्णत्वास जाऊ दे अशी प्रार्थना या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं करण्यात आली. चादर नाही काढली. अशी फुलं टाकायला भाऊ समोर बघा सगळे. रात्री 7 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय अंबाजोगाई येथे अंकुशभाऊ हेडे मित्र परिवाराच्या वतीनं भव्य दिव्य अशा अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून
ज्येष्ठ नगरसेवक महादेव अण्णा अदमाने, युवा नेते संकेत राजकिशोर मोदी, डॉक्टर राजेश इंगोरे, सुनील वाघाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा धनगर शेळी मेंढी पालन समितीचे माजी अध्यक्ष बालासाहेब दोडतरे, गणेशदादा मसने, अमोल लोमटे, अंकुश हेडे यांचे ज्येष्ठ बंधू मनोहरराव हेडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मोदी यांच्या वतीनं अंकुशभाऊ हेडे यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं. भला मोठा केक आणि फटाक्यांची आतिषबाजी व मनमोहक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आली होती. प्रारंभी राजकिशोर मोदी, अंकुशभाऊ हेडे आणि युवा नेते संकेत भैया मोदी यांची भव्य दिव्य अशी ग्रँड एंट्री उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती. अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी अंबाजोगाई शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर राजेश इंगोले, महादेव अदमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेळी मेंढी पालन समितीचे माजी अध्यक्ष बालासाहेब दोडतरे, अंकुशभाऊ हेडे व राजकिशोर मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त करून हेडे यांच्या कामावर प्रकाशझोत टाकला. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी शाहीर गणेश मामा काळे व समूहाचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजयदादा रापतवार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विष्णू सरवदे सर यांनी केलं. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. अभिष्ट चिंतन सोहळा सुरू असताना वरुण राजानं जोरदार हजेरी लावून अंकुशभाऊ हेडे यांना शुभेच्छा दिल्याची भावना उपस्थितांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. आज या माझ्या कार्यक्रमाबद्दल आपले सर्व लहान थोर ज्येष्ठ वडीलधारी माणसं आल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि मला म्हणजे 10 वर्षांनी माझं नाव नसताना सुद्धा आज तुम्ही स्वप्न सुद्धा बघितलं नाही की एवढे माणसं माझा वाढदिवस होईल, एवढे माणसं मला वाढदिवसाला येतील ते स्वप्न सुद्धा हे बघितलेले नाही. जे तुम्ही बघितलेलं आहे त्या 10 साक्षी असतात त्याचे जे शिल्पकार आहेत फक्त त्यांच्याबद्दलच मी माहिती सांगणार. वडील महादेव देवराव हेडे ज्यांनी मला वडिलोपकार दिले. त्याच्यानंतर वडील बंधूच झाले मोठे माझे आमचे सर्व आधारस्तंभ मनोहर हेडे यांनी मला भरपूर पाठबळ दिलं. त्या पाठबळाच्या फळावर आज इकडे उभा आहे. आणि आजची राजकीय कोणती सामाजिक कोणती घडत चालू आहे त्यांचे सर्व संवाद आमचे अध्यक्ष माझे नेते श्री राजकीय बाबाजी मोदी तसेच मनोज भाऊ वगैरे यांच्याही मार्गदर्शनाखाली मला कोणतेही चुका झालेला असते पाऊल मुलांना मुक्त होण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळते. तसेच आजच्या काही वेळेस समजा कुठल्याही कार्यक्रमाला म्हणा काही म्हणा की माझ्या पाठीमागे तुम्ही मंडळी उभा आहे ते माझे मोठे बंधू विजयजी दादा रापतवार असे काही माणसं आहेत की माझं एक सध्याचं शिल्पकार माझ्या जीवनातले. आणि तुम्ही आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. एवढेच बोलतो कुठलं उन्नत सगळेजण माफ करा मला काही धन्यवाद. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चांगल्या पद्धतीचे संघटक म्हणून त्यांचे बंधू आदरणीय मनोहररावजी हेडे साहेब ज्यांचाच आपण निवृत्तीसाठी या ठिकाणी सत्कार केला ते माऊली हेडे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी पंडितरावजी हुलगुंडे असतील, रशीदभाई असतील, ॲडव्होकेट धायगुडेजी असतील, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले त्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम अंकुशभाऊ हेडे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमामध्ये विशेषतः तरुण जे लोक आहेत ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अंकुश भाऊ हा एक असा माणूस आहे की तो एक संवेदनशील मनाचा माणूस, कोणाच्याही मदतीला धावणारा माणूस, कोणालाही
सहकार्याच्या भूमिकेतून त्या ठिकाणी मदत करणारा माणूस. त्यांनी स्वतःचं विश्व घडत असताना एक शून्यातून विश्व घडवलं आणि त्या माध्यमातून एक समाजाची सेवा करण्याचं काम ते या ठिकाणी करतायत. मी त्यांना सर्वांच्या वतीनं या सामाजिक कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आई योगेश्वरी चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून उत्तरोत्तर पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम असतील, सामाजिक कार्य असतील ते घडत राहो आणि एक चांगल्या पद्धतीची संघटना त्यांच्या माध्यमातून उभं राहो आणि आई योगेश्वरी त्यांना उदंड आयुष्य देऊ, त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. 6 वाजल्यापासून आपण इथे उपस्थित आहे त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आम्हाला बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. Thank you.